Hello everyone. Your, here, here, here. हे वर्ड्स तुम्ही एखाद्या इंग्लिश बुक किंवा न्यूजपेपरमध्ये डेफिनेटली बघितले असणार. तुमच्या मनात हा विचारही आला असेल की हे वर्ड्सचे स्पेलिंग आणि प्रोनाऊन्सिएशन क्वाईट सिमिलर आहेत. मग यात काही डिफरन्स आहे का? ऑफकोर्स आहे. इनफॅक्ट हे इंग्लिशमध्ये होणारे मोस्ट कॉमन मिस्टेक्स आहेत. बघा, योर आपण यूज करतो जेव्हा एखादी वस्तू समोरच्या पर्सनची आहे हे आपल्याला सांगायचं असतं. फॉर एक्झाम्पल, दिस इज युअर बुक. युअर शॉर्ट फॉर्म आहे यू आर चं. याला आपण वापरतो जेव्हा आपल्याला समोरच्या पर्सनबद्दल काय बोलायचं असतं. जसं की यू आर माय बेस्ट फ्रेंड. हे युअर आपण वापरतो या जागेसाठी. फॉर एक्झाम्पल, कम युअर. हे युअर म्हणजेच ऐकणं. फॉर एक्झाम्पल, कॅन यू हिअर मी? आहे की नाही इझी? असे खूप सारे अजून वर्ड्स तुम्हाला जर शिकायचं असेल तर हे बेसिक इंग्लिश कोर्स तुम्ही डेफिनेटली जॉईन केला पाहिजे. सो दॅट यापुढे असे मिस्टेक्स कधी होणार नाही आणि तुम्ही एव्हरी सिंगल टाइम कॉन्फिडेंटली इंग्लिश वाचू आणि लिहू शकता. मग कशाची वाट पाहतात? आजच जॉईन करा.